फायनली आम्ही पोहोचलेला आहे कॉर्डिला क्रूजवर. आम्ही जमिनीत बसलो होतो. वेलकम टू कोलवा बीच, एशिया सेकंड लॉंगेस्ट बीच. हे लोक आता घेऊन आले आपल्याला अगतीला. और फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के आम्ही फ्लिपच करणार. मी नाही येत मग. तुम फिरो उधर खड़े गाँव में घासलेट के टर्बो में, हम तो जा रहे हैं. गुड मॉर्निंग मुंबई. मुंबईला आल्या सकाळी सकाळी लोकेश रावच्या अंगावर कावडा हागलाय. मागे दाखवा. कावडा नाही, कबूतर आहे का? कबूतर वाटते आणि तो काय म्हणते केसावर इकडे कबूतर हागला तर त्यानं शर्टवर धुवून टाकलं, पण त्याचं लक्षच नाही का त्याच्या केसात गु लागलेला. मागच आहे तो बसलेला. शी चांगलं वाटते. गु म्हटलं कसं वाटते? हे इथं सरक. अरे गाडीत नको रे. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे इथून. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे कॉर्डेलिया क्रूजचा फर्स्ट डे. चेक इन कशी करायची, काय करायचं, सगळं डिटेल मध्ये सांगणार तुम्हाला मी. किती रुपये लागतात, कसे बोर्डिंग पास वगैरे काढावं लागते, सगळं सांगणार तुम्हाला मी. वेलकम टू माय ब्लॉग आफ्टर सो लॉंग टाइम. प्रेझेंटिंग शशांक उडाखे अँड हिज वाईफ किरण शशांक उडाखे. तिथं आम्ही सोफिस्टिकेटेड वागणार आहे, पण प्रयत्न करू की तुम्हाला फुल चेंगड दाखवू. आणि आमच्यासोबत आहेत शशांक मॅनेजर काव्या, हाय. शशांक फ्रेंड लोकेश रोवा. Yes. And Shashank's uncle. And Shashank's uncle Akshay Dhobde. The youngest uncle. Maternity youngest. नाही, the youngest uncle of our group, Akshay Dhobde. आपलं सामान आपली जिम्मेदारी. तू तुझं सामान सांभाळ. कोणतरी हाकून गेला त्याच्यावर. जस्ट आम्ही लँड झालेलो आहे. हो, कारमधून लँड झालो आहे या पोर्टवर. इथून आम्ही आता जाणार शिपवर आणि आम्ही लेट झालेलो आहे म्हणून आम्ही आता धावणार आहे. भागो. इकडे आहे का? आधार कार्ड वगैरे चेकअप वगैरे करावं लागतं. माझे हस्बंड शशांक उडाखे अँड क्रिएटर अक्षय डोबळे अँड लोकेश राव. सर्व सामान आणलेलं आहे. मस्त तयारी करून सगळं. बस आमचा ब्लॉग लांबते एवढं म्हणजे. तू थांब ना, तू पाडशील मला. पागल, वाचवलं तर चांगलं म्हणायला पाहिजे. तर चिल्लावून राहिली माझ्यावर. पडताना वाचवलं तुला मी. आणि आमच्यासोबत मॅनेजर मॅडम आलेले आहेत पू बनून, कारण त्यांनी खाली ब्राऊन आणि वर हिरवा घातलाय. आणि माझी बॅग हे एअरपोर्ट नाही आहे, हे क्रूजचं पोर्ट आहे. त्याचा फोटो खूप खराब आहे. मी दाखवते, मला चेंज करायला लागणार. म्हणजे बघ तशी एक्सेप्ट केली होती तुला मी तेव्हा. नाही, माझा फोटो चांगला आहे. इथे पण आता आम्ही आलो, तिथे पण चेक इन झाली आहे. त्यांनी फोटो वगैरे काढले आणि आम्हाला हे कार्ड दिलेलं आहे. एक नाही, हिचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, यांचं वेगळं आहे. सिक्युरिटी टाईट आहे. आधार कार्ड सगळं द्यावं लागतंय. तर सगळं आठवणीने घेऊन या. अहो, नव्हे दिसला ना बाजूला. सरक उधर. ते सगळं चेक वगैरे करतात व्यवस्थित प्रॉपर. जे तुम्हाला आधार कार्ड आणणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या इथे, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. आणि मला सगळ्या पोरी कॉम्प्लिमेंट देतात. कसं वाटतं? मला छानच वाटतं. मी नाही चिडत, मला नाही येत चिड. ती जलस नाही होत असं तिचं म्हणणं आहे. ओके, मी फक्त एखाद वेळेस jealous होते. नाही, ओके, ठीक आहे ना. तुला वाटतं का मी jealous झाली पाहिजे? नाही, बिलकुल नाही. मग मी jealous झाली तर मी भांडा घेते. हे काय लॉजिक आहे? भांडाल थोडी पाहिजे. मस्त एंटरटेनमेंट फीलिंग. ते कसं असतं? मी बढिया. तुम्ही अशी रिॲक्शन का दिली? पण सर म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होतं. तुम्ही आलेत ना असं. मला तिची रिॲक्शन बघून माझा दिवस बनला. तुमचा व्हिडिओ बघते मी नेहमी, म्हणून तुम्हाला ओळखलं मी एकदम अचानक. कॅमेऱ्यात दाखवून पण दिसणार नाही. वर दाखव. पलटो. हे बघून एकदम लहानपण आठवलं, कारण की टायटॅनिकचं म्युझिक माझ्या कानात वाजत होते. शिप बघून इतकी मोठी शिप होती. अरे थँक्यू. सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. आणि मी असं ऐकलं की समुद्रात चढल्यावर शिप मध्ये गुदगुदी होते, पण आम्हाला चढायच्या आधीच एक्साइटमेंटची गुदगुदी होत होती. स्वागत चालू आहे मॅडमचं. शिप मध्ये आल्यावर एकच डायलॉग आठवला की इसे शिप क्यों कहते हो, जिल्हा क्यों नाही घोषित कर देते. इतकं मोठं शिप होतं ते. आम्हाला पुढं सारखा म्हणतायत, पण आमचे फ्रेंड्स मागे राहिलेले आहेत. आणि ते म्हणतात की वेलकम ड्रिंक्स तुमचं लेफ्ट साईडला आलेलं आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकता वगैरे. पण आम्ही वाट बघत आहे, कारण आमचे बाकीचे फ्रेंड मॅनेजर मॅडम तो लोकेश आणि ते शूट करायला खाली थांबले होते. आमचं खालीच थांबले. आम्ही वरती चाललो आधी. ते आले इकडे. एकच दोघं कुठे गेले? लोकेशराव अंदर आला आणि कुठं हरपला काय माहिती. तिकडून गेला, समोरून चालला गेला. काय माहिती अंदर. ही म्हणे तिकडे राईट साईडला बॅक ठेवून. मी त्या साईडला गेलो, मागे पलटून पाहिलं तर कोणीच नाही. तसं नाही, हा का म्हणते पाणी नको पिऊ म्हणते, निंबू पाणी आहे म्हणते, हा तिकडे गेला असं. अच्छा, तू पहिले ड्रिंक कडे गेला. म्हणजे आम्ही वाट पोहतोय ना. ट्राय करायचं दोन्ही.
Cheers. इथे आम्हाला त्यांनी वेलकम ड्रिंक दिलेलं आहे. 2 प्रकारचे, एक लेमन आहे, एक पायनॅपल आहे. माझ्या हसबंड म्हणाले की आपण दोन्ही पण ट्राय करू, तर मी लेमन घेतला त्यांनी. मी पण लेमनच घेतला होता आधी, पण हिनर पण लेमन घेतला म्हणून मी पायनॅपल घेतलं की अर्धा वाया नाही केलं पाहिजे. निंबू पाणी बढिया आहे, बहुत बढिया आहे. ते पण बढिया आहे, पण निंबू पाणी जास्त बढिया आहे. माझा नवरा खासच आहे. असं बायका अशा असतात की त्यांना जर नाही आवडलं तर नवऱ्याला देऊन देतो. माझा नवरा असा की त्याला जर नाही आवडलं तू घेऊन दे. इथं सगळं उलट आहे आमचं. असं काहीच नाही आहे, काहीतरी बोलायची गोष्ट म्हणून आहे. पहिल्याच घेणार होती, मी म्हटलं दिले निंबू पाणी घ्या. तिथे सेकंड क्लास आहे बरं, पण त्यांना माझंच गोष्ट आहे. एवढं प्रेम करतो. इतकं प्रेम करतो तू माझ्यावर. सांगा थोड़ी लागत असते. लोगों को पता है, दुनिया को पता है, तेरे को पता है, मेरे को पता है. बोलने का जरूरत नहीं पड़ता जब आदमी प्यार करता है. ये तो वही दीवाना है. तेव्हा की इथे वेलकम ड्रिंक इतकं सारं आहे तरी तुला माझ्याच ग्लासमध्ये पाहिजे. येस. खूप छान व्हिडिओज असतात. थँक्यू. मला एक गोष्ट खूप आवडलेली आहे इथे, इकडे बघा. हा वा, पण हे यूज करत आहे की नाही कोणी माहित नाही. काय झालं? मला लागलं होतं. अच्छा, त्यांनी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक फ्लोअरला देऊन ठेवलेली आहे की तुमच्या या शिपवर कुठे काय काय दिलेलं आहे, कोणत्या फ्लोअरवर काय दिलेलं आहे, सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रंटला आल्याबरोबर तुम्हाला सगळं काही दिसून जाईल ते. आलो बरोबर आलो. आम्ही जमिनीत बसलो होतो, आमची बाटली होती. चलो बाय. 10 फ्लोअरचं आहे हे. आम्ही जमिनीत घुसलो होतो खाली. त्याच्यानेच वरती जायचं होतं. अबे पण आमची बाटली आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. आमची याच्यासाठी बाटली म्हटलं जाते का पाण्याच्या अंदर खाली. ते वापस शूट करायला गेली नाही एकटी ते. तुम्ही काय करून राहिले, इन वापस खाली येईन ते. आम्ही लिफ्ट मध्ये बसलो आणि आम्हाला जायचं होतं वरती. ऍक्च्युली शूट करायचं होतं म्हणून तर आम्ही गेलो 9th फ्लोअरला. मग 9th फ्लोअरवरून कोणत्या फ्लोअरला खाली यायचं तेच माहित नाही. मी सेकंड दाबून दिलं, सेकंड दाबलं ते एकदम खाली गेलं. म्हटलं अगं कुठे जाताना आणि इतकी गुदगुदी होत होती. पहिल्यांदा लिफ्ट मध्ये बसल्यानंतर अशी गुदगुदी झाली आहे आतून की अरे कस तरी होते असं. ती ऍक्च्युली लिफ्ट नॉर्मल वाली लिफ्ट नाही आहे, ती अशी थोडीशी फास्ट आहे. बुलेट ट्रेन सारखी झटका देऊन खाली जाते. सध्या आम्ही 9th फ्लोअरला आहे. आमची रूम 9th फ्लोअरला आहे. इकडे समुद्र दिसतो डायरेक्ट. हा व्ह्यू तर छान होताच, पण आम्हाला बघायचे होते आमच्या रूम मधून व्ह्यू. तर आम्ही निघालो आमचा बोरिया बिस्तर येऊन रूम बघायला. तुम्हाला रूम दाखवणार आहे मी, आणि खूप दुरून फिरत आलो आम्ही अर्धा किलोमीटर पासून, तरी आता सापडली रूम. बघा आतमध्ये तुमच्या दोघांची वेगवेगळा बेड आहे. तुम्ही कपल आहे ना खरंच? सांगितलं नव्हतं का रे कपल रूम आहे म्हणून? कपल रूमच आहे. मग अशी नाही आहे, एकच बेड आहे ते सिंगल. जाऊ दे, आपण असं मधात झोपू दोघं. नाही आपण जोडून टाकू काय नाही उचलून. नाही उचलून जोडता येते. आपल्या इच्छा खाटा कशा जोडतो आपण. नाही चिपकलाय. हे शीप आहे आणि इथलं सगळं सामान खिड्यानी फिट केलेलं असते, हालत नाही. खेळणी करतात त्या. म्हणजे ते जे काही आहे खिडे वेल्डिंग फेल्डिंग जे काही असन जेणे काही असन सगळं फिट ते असे खिडे केलेलं काढायची हातोडी घ्यायला. हा. व्ह्यू आहे, ओशियन व्ह्यू आहे. इथला आहे स्टार लाईट लंच आणि डिनर. आणि ते टायमिंग दिलेलं आहे लंचचं 12:30 ते 3 आणि डिनर आहे 7:30 ते 10. तुला व्हेज खायचं जैन फूड वाला? हो. इथं कांदा लसण काहीच नसते त्याच्यात. अच्छा, म्हणजे इथे जैन फूड आहे फक्त. फक्त जैन फूड अवेलेबल आहे. आणि खाली कसं आहे मग? खाली व्हेज आणि नॉन व्हेज आपलं नॉर्मल वाला. अच्छा, ओके. बरं झालं म्हटलं त्यांनी असं अलग डिफरंट फुलं आहे सगळं. आणि ते टायमिंग दिलेलं आहे. वर होता तोच टायमिंग आहे खाली. हा, तोच टायमिंग आहे. व्हेज मध्ये इथे पनीर टिक्का आहे, सोया पनीर सॉस आहे आणि तिथे राईस आहे 2 प्रकारचे, एक साधा आहे आणि ते दाल नारियल शोरमा म्हणजे तेच अच्छा हा फूड. त्याच्यात आहे रोगन जोश, मटन रोगन जोश, मेथी मुर्ग, चिकन फ्राईड राईस, फिश गोजॉन्स. आय थिंक जे सायलेंट आहे त्याच्यात. आणि हे माहित आहे का काय झालं, लोकेशला माहितच नव्हतं हे फिश आहे म्हणून. त्यांना पकोडे म्हणून घेऊन टाकले वेज मध्ये. खाऊन टाकले मी. त्याला मग सांगितलं बघा आताच गरम गरम टाकले. आणि फायनली आम्ही जेवायला आलो, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि इतकी जोरदार भूक लागली होती की काय खायचं समजत नव्हतं. पण त्यानंतर एवढं सगळं भेटलंय खायला आणि ते बघून पोट भरलंय माझं. तर हे जे डिश आहे ही माझ्या हस्बंडनी मला रेडी करून दिलेली आहे. आणि पण मी असं याच्यामध्ये- सांडवलं नव्हतं खाली. तर याच्यामध्ये सगळं सलाद आहे पूर्ण टोटली. आणि हे व्हेजसाठी ॲक्च्युली व्हेजसाठी तिथे 2-3 भाज्या होत्या, पण मी एकच घेतली आहे कारण मला आलू आवडत नाही आणि दुसरं दाल मखनी मला आवडत नाही. तर मी हे पनीर लबाबदार घेतलेला आहे. हा राईस आहे आणि ते सॉस होता एक छान, मला तो सॉस खूप जास्त आवडलेला आहे. आणि पोळी आहे आणि नान पण आहे आणि स्टीम राईस पण आहे, अजून पनीर टिक्का पण आहे आणि खूप सारे. आणि फक्त आणखी एक डिश बाकी आहे ती म्हणजे स्वीटवाली, तर ते मी नंतर घेऊन येईल. पण पहिले मी एवढं ट्राय करते, नंतर स्वीट दाखवते काय काय. तर नॉनव्हेज खात आहे, त्यामध्ये माझा हस्बंड पण आलेला आहे आणि
मटन खूप मस्त आहे आणि मला चिकन. चिकन आम्ही दोघं जण थोडं कसं बिझी आहोत मटन चिकन फिश खाण्यात. तर हा यांनी काय केलं होतं आता माहिती आहे? आणि हा व्हेज आहे. यांनी मला म्हणजे वाटलं आपण पकोडे non-veg आहे. मला वाटलं पकोडे आहे. मी म्हटलं पकोडे घेतले, दहीची चटणी घेतली, मग इकडे आलो सांगते का नॉनव्हेज आमचे फिश आहे. यांना भजी आणले आणि ते फिश पकोडे निघले. तर अशी चूक होत नाही सहसा, कारण तिथे सगळ्याचे नावं लिहिलेलं आहे की ही कोणती डिश आहे. भूक लागली का त्याला? हा, त्याला भूक लागली होती म्हणून त्याच्या काही मत त्यांनी त्याचे एक भेटायला घेऊन आला. पण तिथे सगळं दिलेलं आहे की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, नाव लिहिलेलं आहे त्यांनी व्यवस्थित प्रॉपर. मला आज माहित झालं सब्र का फल मटन होत आहे. फिश पण आहे, मटन रोगन जोश पण आहे आणि मेथी चिकन पण आहे आणि इंडियन ब्रेड पण आहे म्हणजे पोळी. चिकन फ्राईड राईस पण आहे आणि हा सलाद मला खूप आवडला कारण की ड्रेसिंग मी खूप छान बनवली आहे. हे नका बघू इकडचा भाग, हा बघा स्प्राउट्स पण आहे, चणे पण आहे सगळं. पण हे जे कर्ड आहे आणि चटणीज जे आहे त्या जर बरोबर प्रमाणात घेतलं एकदम एक एक दोन दोन थेंब घरी पाहिजे ना असं. हां करत जा. मला माहिती आहे तुम्हाला म्हणणार होती की हां मग बनवत जा, तू बनवत जा. मी पूर्ण स्वयंपाक बनवते, तू ऍटलीस्ट सलाद तरी बनवत जा. ठीक आहे, तू चिरून देत जा. तू चिरून देत जा. तेच तर माझं जीवावर येते. काही नाही होत, इथे चिरला नाही आहे की याने चिरला नाही, डायरेक्ट पत्ते पत्ते पाळपोळ करून टाकून दिला हुशार. हो असं तुमच्या कामाची जागा. आता तुम्ही कोण आहे मला माहित नाही, तुम्हाला ओळखत नाही. पूल बार आहे आणि इकडे स्विमिंगचं ऍक्टिव्हिटीज वगैरे आहे. लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण असणार आहे ऑब्विसली. बे एडिटर, कोंबडी बोंबलाचा आवाज कुठून टाकला तू ना? दुसरा दिवस झाला होता, मग आम्ही गेलो जिम मध्ये मस्त जिम करायची ऍक्टिंग केली कारण की साईडनं समुद्राचा व्ह्यू बॉम्ब सेक्सी होता. मग नंतर नाश्ता दाबला गप काऊन की 5 टाइम मील फ्री असते. मग जे दिवसभर ऍक्टिव्हिटी सुरू होते, वॉल क्लाइम्बिंग, गेम्स. जस्ट आम्ही आता वरती आलोय कॉर्डेलिया क्रूज, जिथनं आपली शिप ही मूव्ह होत आहे आणि जे कॅप्टन तिथे शिपला चालवतात, कसं काम करतात, शिप कशी काम करते, रेडारवर काय काय आहे, त्यांना कसं दिसतं ते सगळं एक्सप्लेन केलं त्यांनी. आम्ही तुम्हाला नाही सांगणार, तुम्ही इकडे या आणि बघा ते कसं काम करतं वगैरे. जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही कॉर्डेलिया क्रूजला एकदा व्हिजिट करा आणि इथे काय काय आहे काय काय नाही. आणि कॉर्डेलिया क्रूज खरंच खूप मस्त आहे, याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. आणि इथून तुम्ही तुम्हाला हा व्ह्यू पण येतो बघा ना मॅडम, त्याच्यातूनही बघू शकता तुम्ही की कुठून काय होतं म्हणून. तर माझे खूप प्रश्न खतरनाक होते की मी त्यांना विचारलं की ते म्हणा की तुम्हाला काही क्वेश्चन्स आहे का विचारा म्हणे, क्वेरी वगैरे. तर मी विचारलं की ॲव्हरेज किती देते, तर त्यांनी माझ्याकडे जजमेंटल नजरेने बघितलं. तिथे खूप सारे एंटरटेनमेंट शोज चालू असतात, त्याच्यातला हा एक बल्ले बल्ले शो होता. तो शो झाल्यानंतर सगळ्यांना ते नाचवतात पण, तर आम्ही पण नाचून घेतलं त्याच्यात. रोज वेगळा ऑर्केस्ट्रा असतो आणि सगळे इतके एन्जॉय करतात की आपण बेशरम होऊन आपणही एन्जॉय करायला लागतो. ऑर्केस्ट्रा संपलं पण आमचं मन नव्हतं भरलं डान्स करून, तर आम्ही पोहोचलो रूफ टॉपवर पार्टी करायला. अबे हा कोंबड्याचा आवाज कुठून येऊन राहिला? शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. तर आमच्यासोबत आमचे 3 पार्टनर नाही आहेत कारण ते पुढे गेले आहेत. आम्ही आज पोहोचलो आहे गोवा. अरे वा, बॅग तुटली माझी. बॅगेचा तुकडा पडला. चल जाऊ दे. 150 बॅग मला नवीन बॅग घेऊन 150 पाहिजे, बॅग घरात. गोव्यावरनं बॅग घेऊन पाहिजे 150 मला. बॅग. आपण गोव्याला उतरलो त्याच्यासाठी की माझी बॅग तुटेल आणि तू मला नवीन बॅग घेऊन देशील. ओके. आणि मी जाणून बसून नाही तोडली, चुकून तुटली. माहितीये मला, घरीच तू आरी घेऊन अशी करत. हा. तुम्हाला आमची एनर्जी ऐकून वाटत असेल की हे इतके डलडल का बोलतात, कारण की आम्ही इतकी पार्टी करून थकलो होतो 2-3 दिवस. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर आम्ही गोव्यात उतरलो. पर्स तुटली माझी, आता मला असं घेऊन फिरावं लागतं ना माझ्या बॅग. हा काय, हो बाई देतो घेऊन. वेलकम टू कोलवा बीच, एशिया सेकंड लॉंगेस्ट बीच. महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आज आम्हाला माहिती होतं की आम्हाला बीचवरच आणणार आहे असं, तर सगळ्यांनी स्लीपर्स घातलाय. इव्हन शशांक, अक्षय, काव्या आणि इव्हन मी सुद्धा. जे लोक गोव्याला येऊन गेलेले आहेत त्यांनी ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, त्यांनी डोकं लावलेलं आहे. आणि एक माणूस तो मागं फिरतात, त्याचं दाखव पटकन आउटफिट. हा कुठे इकडे रे, हा बघा. लोकांना लक्षात आलं पाहिजे तू फर्स्ट टाइम आला. अंदर शॉक्स. मेरे को नहीं पता था चप्पल लाना पड़ता, मैंने चप्पल नहीं लाया. कितना लोगे आप? 100 की बनती है, 150 का 2 बनती है. नहीं फिर रहने दो. कितना में बनानी? 15 रुपीज. 15 रुपीज. 15. शॉर्ट घेऊन ये. शॉर्ट घेऊन येशील शर्ट आणि- घेऊन आलो होतो शॉर्ट. आणि स्लीपर घालून येशील. स्लीपर म्हणजे तसे त्याला शॉर्ट म्हटलं तर शॉर्ट घालून आला तो. आणि तो पोहूही नाही शकत, त्याच्या अंडर 3 शित आहे. नाही आणि
नाही बरा आहे ना मग तो बुडणार नाही ना. सांगा तुम्हाला गच करा नाही. अरे माझ्या पब्लिक नाही ऐकायची आहे तुमची नवरा बायकोची किरकिर. ही एकटीच फॉर्म मध्ये नाही होती मला कालच म्हणजे लक्षद्वीप मध्ये डोंबडे डोंबडे फोटोज एकदम. पण मला कालच सांगितलं सगळ्यांनी की कमीत कमी उद्याचे दिवस फुल कपडे घालून जा, टॅन नाही होशील, म्हणजे लक्षद्वीप पर्यंत चांगले राहतील. बघ किती चांगला नवरा आहे तुझा. आम्ही लोक तर टॅन नाही होणार कारण आम्हाला स्कोपच नाही. याला जोक समजायला थोडा वेळ लागते. स्कोप टॅन साठी ऑलरेडी आहे असं म्हणणं आहे. मी एकटाच नाही घालून प्रत्येक गावात लोक एक मिनिट म्हणजे तू काका लोकांशी कम्पेअर करू स्वतःला. काकाच आहे. लोकेश राहते ना. इथं आम्ही खूप सारे रील्स आणि व्हिडिओज काढले आहेत पण ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. पुन्हा कोंबडा अबे शिप वर नसते कोंबडा. गाईस कितवा दिवस आहे डोंट नो पण आता उतरलो आम्ही कॉर्डिलिया क्रूज मधून घरी जायला नाही तर हे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन. आता इथं आम्ही बसलो आता कॉर्डिलिया क्रूजच्या महामंडळच्या बोटमध्ये खूप हालतोय आम्ही कारण की खूप महानगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे. रोड बरोबर नाही बांधल्या समुद्रावर. अच्छा तर त्याच्यामुळे आमची बोट अशी तर लक्षद्वीपशी पोहोचणार आहे आम्ही आता. आणि आज तुम्हाला पोहोचणार आहे जस्ट आता तिथे थांबली या सगळे लोक उतरणार आहे, आम्ही पण उतरणार आहे आणि आयलंडला जाणार आहे आणि मजा करणार आहे. आणि आज आम्ही दाखवणार तुम्हाला लक्षद्वीप आयलँड आणि तिची रेती इथूनच लोक सेक्सी दिसतात पण तिथे जाऊन दाखवू आम्ही तुम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे इथं आज पाऊस पण चालू आहे तर वॉटर ऍक्टिव्हिटी होतात की नाही ते चेक करूया थोड्या वेळ मिळूया. टिंग टिंग टिडिंग. आणि आपल्यासोबत आहेत आदी आणि मानव. सॉरी म्हटलं नाही जोक लवकर नाही समजत. मॅनेजर मॅडम आमच्या एवढा पिवळा ड्रेस घालून आलेले आहेत. आणि इकडे व्ह्यू बघा म्हणजे तिथे जर भीती वाटली तर काही टेन्शन नाही. तू समजा समजणारच नाही पिवळा ड्रेस आहे. पोचलो. काय भीती वगैरे वाटली तर पिवळा ड्रेस. आणि महत्वाचं म्हणजे लोकेश राव एकदम ऍस्थेटिक शोधे म्हणून आले आज. खाली व्हाईट पॅन्ट वर पिंक शर्ट बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि इतकं युनिक आहे की इथे अजून 3 जणांनी सेम ड्रेस घातलेला आहे. व्हाईट पॅन्ट लूज वाला सेम पिंक शर्ट त्याच्यावर रील पण बनलेली आहे. आणखी एक ड्रेस आणलाय मी आता उतरल्यावर चेंज करणार आहे. ज्यावर फोटोज काढून पहिले चेंज करतो. माझा एकच आहे या शर्ट मला एकच आहे. अमल क्रूजवर थोडे धक्के नाही लागले पण या महामंडळच्या बोटवर लय झटके लागले. अवेलेबल केलेले आहेत त्यांनी खूप सारे आहेत. नारळाचे झाड आहे म्हटलं खूप सारे तर छान वाटत आहे म्हटलं ते छान दिसत आहे एकदम घनदाट. जितके सुंदर दिवसा दिसत आहेत रात्री किती मस्त दिसते. भयानक. ये वो पल था जब इंडियंस को समझ में नहीं आता कि ब्यूटी को कैसे एक्सप्लेन करे तो वो बोलते हैं कि लगी नहीं रहा अपन इंडिया में है करके. इतकं क्लिअर आहे इथे तर स्विमिंग पूलचं पण आपल्याकडे इतकं क्लिअर पाणी नसते. इतकं सुंदर दिसतंय. आणि इथं पोहोचल्या पाऊस चालू आहे तर सगळ्यांनी छत्र्या वत्र्या घेतलेल्या आहे आणि रेनकोट आणलेला आहे. तर आमच्या स्वागतासाठी आम्हाला वाटलं तर हार वगैरे असतील पण पाऊस आहे आमच्या स्वागताला. इंद्रदेव स्वतः आलेत आमच्या स्वागताला. तर इथून पुढे कसं जायचं तर इथे मागे कार्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी अवेलेबल केलेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या दिसतात कार्स. तर ह्या पूर्ण लाईननी आहेत तिकडे. युअर लँग्वेज यू यूज व्हॉट युअर. अक्षय भाऊंनी बुडाच्या टोकापासून जोर लावून जेवढी सगळी इंग्लिश येते ते बोलून त्याची संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जयश्री महाल मीन्स माली. हॅलो गुड आफ्टरनून. वेलकम टू अगती. फर्स्ट वेलकम. अगाती बीचला पोहोचल्यावर त्यांनी अक्षय भाऊच्या जागी मला पकडलं. त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण बुडापासून जोर लावून त्याला विचारलं की ते काय चाललं तर तो बोलला कल्चरल ऍक्टिव्हिटी. जे की मी लहानपणापासून बघत होतो हिरो हिरोईनला एखाद्या मूवी मध्ये करताना. डान्सची गोष्ट करतो मी डान्सची. अरे मी तुमच्याशीच बोलत बसलो माझी बायको तिकडे गाडीत राहिली. थांबा या मॅडम बाहेर या. मी त्यांना विचारत होते की ते एअरपोर्ट आहे तिकडे तर ते म्हणजे अगती एअरपोर्ट आहे म्हणते इथे. तर अगतीला चालू आहे आपण. इथून कुपन्स दिलेले आहेत तर कुपन्स घ्यावं लागतात आणि आपल्याला जे डायव्ह वगैरे फ्री आहे तिथून जाता येतं. तर हे लोक आता घेऊन आलेत आपल्याला अगतीला. तर इथे त्यांचा कल्चरल प्रोग्राम पण चालू आहे. पण ते प्यार का मारा है दोस्तों का म्हणतात पण कल्चरल प्रोग्राम मध्ये तुम जैसे दोस्त बेवडो का सहारा है दोस्तों वाला गाणं म्हणत. आणि ते वेलकम ड्रिंक पण आल्या करू आपण सगळे जण. पण जे काही करत होते वाईप तर होती त्याच्यात. कॉलेज टाइमला कोरिओग्राफी करत होतो थोडीशी इथेही कामी आली. हा व्यक्ती आजही शूज घालून आलेला आहे बीचवर आणि सू करायला गेला अक्षय भाऊची चप्पल घालून.
माझ्या चपलीवर मुतला धुणार रे पहिले चप्पल धुणार. हे दोघं माझ्या ब्लॉग मध्ये काऊन असे करते काय मी हातात घेऊन फिरून आला. स्पॉट बुकिंगचे एवढे चार्जेस आहेत. सिंगल ऍक्टिव्हिटी, 2 ऍक्टिव्हिटी, 3 ऍक्टिव्हिटी, ओनली डाईव्ह करायचे एवढे. डाईव्ह प्लस 2 ऍक्टिव्हिटी, डाईव्ह प्लस व्हिडिओ 13,750. म्हणजे हा स्कुबा डाईव्ह आहे, हा 7 नंबरचा. त्याच्यात व्हिडिओ पण पाहिजे. पर पर्सन 13,758. हा ठीक आहे. नाग नदीत करून टाकून तुला काही पायरीच्या अरे स्कुबा करायचा आहे यार त्यांनी दुसऱ्यांना हेच नाही दिलं. काय? स्पेशली हॉडिलियासाठी आहे. जर दुसरे कोणी असते इथं करू शकतो. आता आम्ही चाललोय बनाना राईड साठी. तो आला विचारायला फ्लिप की नो फ्लिप. तर ही नो फ्लिप करून राहिली आहे. आम्ही फ्लिपच करणार आहे. नाही ना यार, मी नाही येत मग. मी नाही येत. मला पडली ना नाही ऑलरेडी तो पाहिजे. 2-4 वेळा पाण्यात. पाण्यात पडायचं नाहीये. तो बनाना पूर्ण उलट करते. तो उलट करून सोडून देते. पूर्ण परतो आपण पाण्यात. नाका थोडं पाणी देते. एवढं पाणी खारा येते. ठीक आहे, फ्लिपच करू. मी येतच नाही ना तुझ्याने. आणि फायनली तेच झालं जे माझ्या बायकोला पाहिजे होतं. आम्ही बसलो बनाना राईड मध्ये आणि निघालो भुर्र. मला वाटत होतं समुद्राची झटके, पण जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला तेव्हा समजला मागचा कार्टून ट्याव करत होता. खूप आतपर्यंत घेऊन गेले ते, पण यात फक्त स्विमिंग मला येत होती, ना माझ्या बायकोला येते ना माझ्या मॅनेजरला. तर त्या दोघीही माझ्याच भरोशावर होत्या आणि बायकोला जे पाहिजे होतं तेच झालं. आम्ही बोट फ्लिप केली. तर आता आमचं जस्ट बनाना राईड झालेला आहे आणि बनाना राईड झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे. कुठं आलो आहे? स्नॉर्कलिंग करायला. तर बनाना राईड मध्ये ती मजा आली. त्यांनी फ्लिप केलं तेव्हा आणखी मजा आली माझी. हे नाही म्हणे पहिले मी नाही म्हणत होती कारण मी घाबरली होती थोडी, पण ठीक आहे, चांगलं वाटलं. तर आता आम्ही स्नॉर्कलिंग करणार आहे. त्याच्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं 5 जण. आता इथून आम्ही जाणार आहे स्नॉर्कलिंग करायला आणि तिथून आम्ही मग आराम करणार तिकडे. नाही यार, कपडे चेंज करू, फ्रेश होऊ, मस्त छान कपडे घालू. मी चांगला ड्रेस आणलाय हे. त्याच्यावर मग आपण थोडे फोटोशूट करू, जास्त नाही. थोडे फोटोशूट फक्त- म्हणून मिनिमम 3 घंट्यापासून फोटोशूट करत होता. नाही ऐक ना, फक्त 10 मिनिटं फोटोशूट करू. त्याच्यावर मी तुझं 1 मिनिट नाही घेणार. मी अलार्म लावणार आहे. हा, चालेल. मेकअप काय मी चांगलीच दिसते. चांगलीच दिसत आहे, पण वेगळा कलर मध्ये चांगली दिसतात. मी गोरी होती, इथे मी पूर्ण फुल टॅन झाली आहे. पूर्ण काडी काडी दिसून राहिली. मला माझंच कस तरी वाटत आहे आता. क्यूट दिसत. नाही, तुलाच आवडते, मला नाही आवडत. आता स्नॉर्कलिंग करायसाठी आम्ही जॅक स्पॅरो वाल्या पायऱ्यावरून चाललेलो आहे. पायऱ्यानी येत आहे. ते जे काही आहे फ्लोअर आहे समुद्रावर. चला तो हात देऊन आला. अक्षय हँडशेक करते त्याला. तर या बोटनी जाणार आहे आम्ही आता. वो क्रूज में रह रहे के ट्रेन हो गए अभी हम. घ्या इथं ब्लॉग सुरू केला की यांचं हे सुरू होते. बोला 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 बोला. अरे काही ते बोला. पटकन सांग कसं वाटत आहे. किती फाटली आहे. सुरुवातीला कोणी स्नॉर्कलिंग करायला तयार नव्हतं, अक्षय भाऊ माझ्या व्यतिरिक्त. पण नंतर बघून आतमध्ये गेलो, पण जो एक्सपिरियन्स होता, अरे म्हणजे माइंड ब्लोईंग. I want to appreciate all the boys. It's very hard to swim in this water. आणि ते ओढून घेऊन चाललेत आणि सगळं काही दाखवत आहेत. आणि हे एकाचं नाही आहे, हे कंटिन्यू जितके लोक येतात सगळ्यांना एकाला घेऊन जातात. खूप बहुत ही मुश्किल काम है और लाइफ टाइम एक्सपीरियंस है सच में. बहुत बड़ी. मैंने अब तक स्कूबा डाइव करा है 3 जगह पे, बट ये भी मैं स्नॉर्कलिंग देखा था थाईलैंड में. बट मेरे को लगा था क्या ये ऊपर से ऐसे ऐसे देख रहे हैं, ऐसे मजा नहीं आ रहा. उधर सिर्फ बोट के बाजू में ऐसे पकड़ के नीचे से दिखा रहे थे और वहीं पे घूम रहे थे. यहाँ पे जो आपने यहाँ से वहां तक लेके गए, हॅपी, व्हेरी व्हेरी. आणि असं वाटत होतं की कोणाच्या तरी घरच्या फिश टँक मध्ये पोहतोय आम्ही. सिरियसली त्याच्याकडे फिश टँक आपण त्याच्यामध्ये स्विमिंग करत आहे. तुला कसं वाटलं. मस्त वाटलं. यांनी माझा कंटिन्यू हात पकडून ठेवला. कंटिन्यू. मला इतकं भीती वाटत होती, पण नाही, छान तू वाटलं. मास्क मध्ये पाणी नाही घुसलं का. नाही. तुझ्या माहिती का ऍक्च्युली काय झालं, यांनी मला नेलं आणि ते खायला दिलं. फिश जवळ आला, मी एवढी खुश झाली आणि हसली. तेव्हा ते काय श्वास अशी का हसली. घाबरले असतील ना फिश. तर श्वास मध्ये मला घेतच नाही आलं. थोडा वेळ माझं नाक बंद झालं होतं. मग मी बाहेर गेली, धंबा श्वास घेतला, मग वापस आली तो पुन्हा. मेरा प्रॉब्लम क्या हो गया था, वो मास्क लगा रहे थे ना, तो हर बार पानी घुस रहा था यहाँ से. मैंने बोला ऐसे क्यों हो रहा है, तो उन्होंने बोला आपको बियर्ड है ना, बोले तो बियर्ड से एक एक बुडबुड 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 करत जातं. तर मी थोडा समोर जात होतो. पुन्हा असं करायला लागाय, मग ते सगळं पाणी निघून जा, मग पुन्हा पाहायला लागत होतं. मी कोरल घेतले होते एवढे. मला कोणीतरी सांगितलं इनलिगल आहे बोले. हा तुला दाखवलं होतं का? हो दाखवले तुम्ही आले. मला वाटलं कोण आहे. नेता नाही. हा
माझा एक्सपिरियन्स आहे अंदमानला. म्हणजे आम्ही तर नव्हते घेतलं, पप्पाने एक छोटं कोरल घेतलं होतं, पण ते आम्ही खूप लपून ठेवलं होतं. आणि काही काही जे आले होते ना ट्रॅव्हल करायला जे लोक, त्यांनी कोरल रीफ आपल्या सुटकेसमध्ये बॅगमध्ये एवढ्या भरून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा एअरपोर्टवर जेव्हा गेलो ना तेव्हा त्यांचं चेकअप झालं आणि त्यांना सगळं काढायला लावलं, सगळं A to Z, काहीच नाही नेता आलं, काहीच नाही. असं एक्सपिरियन्स मी एक फिश पाहिली ट्रान्सपरंट, एवढी मोठी फिश ट्रान्सपरंट होती. अशी कोणची फिश आहे हो? लोकल नेम शुकांदाटी. शुकांदाटी. हो, बाकी नेहमी बदल. एवढी लंबी झाली, एवढी शेपटी. पहिले हे काय दंडा तरंगून आलं इथं, मग पण भीती वाटली. पण छान होतं. मी फ्लोटच नाही करत होती. नाही, मी पूर्ण गाठ फाटली आहे. मला माझ्या बाजूला आली मी, ते ब्लॅक अँड व्हाईट फिश आहे ना, त्यांना दाणं टाकणं सुरू होतं तेव्हा. ह्या गेल्या, पहिले हात लावला मग नंतर पायाला गुदगुले केले. ती माहिती का माझ्या मागे आली, त्या पायाला गुदगुदला केला अशा. तुला माहित होतं का पण तिनंच केला म्हणून? कारण मी तिच्या जवळ होती, मला ना हिचा येलो ड्रेस दिसला असा. थँक्यू सो मच. ते आपल्या इकडे फूड सारखंच पाहत होते. आता जसं फूड फेकलं तर पटकन खाली येत होत्या, तसं आपल्याला पुढेच समजून येत होत्या त्यावर. पण ते इतका बडा कायसा खाईंगा वो सोच रहे होंगे वो. चांगला. अजून एक आतमध्ये मी निमो पण पाहिला, आणि त्याच्यासोबतची डोरी जी असते ती ब्लू कलरची, ती पण होती. जोरदार अशा ट्रिप प्लॅन करत राहा आणि आम्हाला सोबत घेऊन येत राहा. इंडियात जाऊ आता, पुढच्या वेळेस तिकडे कुठे जाऊ? दुबई मध्ये स्कुबा करू. काय फायदा तुम्हाला एवढा दूर आणला, एक पोरगीने पटू शकू राहिला तू. नाही मला तर जेव्हा मी पाहत होतो ना तर ते आलेलं असं काय रे आपण नाही का असं काही गेल्यावर एलियन कोण तिथून आम्ही वापस पोहोचल्यावर तुम्हाला वाटत असेल की आम्ही शांत बसलो असेल. आहा, पार्टी. फायनली आमचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर रात्री भयंकर मजा केली आहे आम्ही, पण आता आमचा टाइम होत होता जेवण संपण्याचा, म्हणून आम्ही इकडे येतोय. आम्ही नाचत होतो, नाचल्यामुळे भूक लागत होती, मग खात होतो, खाल्ल्यानंतर नाचत होतो, नाचल्यानंतर भूक लागत होती. तेच कामं होती. मी आजपर्यंत खूप टूर्स केले, खूप फिरलो, सगळ्या जागी पार्टीज केल्या, पण हा जो एक्सपिरियन्स होता हा लाईफ टाइम आठवण राहील असा एक्सपिरियन्स होता. लाईफ मध्ये सगळं काही एक्सपिरियन्स केलं असेल, पण हा कॉर्डिला क्रूज एकदा तरी एक्सपिरियन्स करायला पाहिजे तुम्ही, असं मला वाटतं. तर तुम्ही या व्हॅलेंटाईनसाठी क्रूज बुक करू शकता. त्याच्यासाठी मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे डिटेल्स. बायकोला घेऊन जा, गर्लफ्रेंडला घेऊन जा. बायको असेल तर बायकोला न्या, आणि गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंडला न्या, नाही तर दुसऱ्याची गर्लफ्रेंड घेऊन जा. चला, थँक्यू.